तर अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा चीनकडून निषेध नोंदवण्यात आला। अमेरिकेच्या हल्ल्यामुळे तणाव वाढेल असं चीननं म्हटलेलं आहे। इस्रायलनं लवकरात लवकर युद्धबंदी करावी अशी भूमिका सुद्धा चीननं मांडली आहे। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याच्या मुक्कामानंतर आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। यासाठी दिवेघाट मार्गावर लाखोंचा वैष्णवांचा हा मेळा जमलाय। मात्र वारीवरून अबू आझमी यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा वारकऱ्यांनीही निषेध नोंदवलाय। अबू आझमींनी जे वक्तव्य केले आज वादग्रस्त त्यावर तुमची काय भूमिका आहे? तुम्ही सुद्धा आता वारीमध्ये चालताय, वारकरी आहात तुम्ही, जे वारकऱ्यांबाबत किंवा एकूणच जे वक्तव्य केले त्यावर काय तुमचं म्हणणं आहे? माझे वडील वारकरी आहेत, माळकरी आहेत। जे अबू आझमीनं आता ते बोललाय, तुम्ही सांगताय ते त्याप्रमाणे त्यांनी इथं येऊन बघावं, कोणाला काही अपघात झालाय का, कुठं कुठं रोडला काही खराब आहे का, काय त्या गोष्टी सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे होतं। ऍक्च्युली ते चुकीचं बोलतायत। आम्ही वर्षातून 15 दिवस फक्त ज्ञानेश्वर महाराजांचे किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीला आम्ही दिवस घेतोय। तुम्ही वर्षातले किती दिवस नमाज पाडताय रस्त्यावरती? याच्यावरती तुम्ही थोडा स्वतः विचार करा थोडासा। अबू आझमीने हे नमूद केलं पाहिजे की 700 ते 750 वर्षाची परंपरा आहे, हे आजकालची नाहीये। आणि म्हणजे असे वारीमध्ये काय असे काय आतंकवादी वगैरे निघत नाहीत। तुम्ही याचा सारासार विचार करा आणि बोला, कारण ही आजची परंपरा नाही। अध्यात्म खूप मोठं आहे। हे अध्यात्मात जग संपेल, पृथ्वी संपेल, पण हे अध्यात्म संपू शकत नाही। आणि या अध्यात्माचीच देशाला गरज आहे। जोपर्यंत हे जग चालेल तोपर्यंत अध्यात्म कधीच संपू शकत नाही। त्यामुळे जरा विचार करून बोलावा। तर असे चुकीचे वादग्रस्त वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। आणि हिंदू धर्म हा ह्याच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी उभे आहोत आणि कायमस्वरूपी आम्ही उभे राहणार। विशेष विनय जगताप, TV9 मराठी, दिवेघाट पुणे।